मी चर्चा करतोय सरकारी कर्मचाऱ्यांबाबत 6वा वेतन आयोग लागू झाल्यावरही ते नाराज का आहेत हे तपासण्याचा मी प्रयत्न करतोय। मी जातोय नाशिकला गिरधर पाटील यांच्याकडे। पाटील साहेब, जरा मी तुम्हाला आता एक वेगळा प्रश्न विचारणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती बाळगून प्रश्न विचारणार आहे। याचं कारण असं, ही जरी पगारवाढ त्यांना मिळाली असली तरी सर्वसाधारणपणे 3 ते 4 हजार एवढीच ही पगारवाढ आहे। मला तुम्ही सांगा, खाजगी कंपन्यातले कर्मचारी यापेक्षा कितीतरी जास्त पगारवाढ घेतात, मग सरकारी कर्मचाऱ्यांवरच तुमचा राग का? याच्यामध्ये मुळात फरक आपण समजला पाहिजे। खाजगी क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची गुणवत्ता आणि काम करण्याची क्षमता लागते ती या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये बिलकुल नाहीये। खाजगी क्षेत्राचं ज्यावेळेला आपण तुलना करतो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांशी, तर त्यावेळेला मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एवढी सुरक्षा आहे की आपण एखाद्या वेळेस आपल्या बायकोला फारकत देऊ शकतो, पण या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून आपण काढू शकत नाही। आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये एकाही शासकीय अधिकाऱ्याला शिक्षा झाली नाही, कारण त्यांच्यावर केस करण्यासाठी जी काही परवानगी लागते तेच शासन देत नाही। असे प्रकार खाजगी क्षेत्रामध्ये बिलकुल चालणार नाही आणि खाजगी क्षेत्रातले जी कामाचं जे कल्चर आहे ते आणि राज्य सरकारचं कामाचं कल्चर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही की खाजगी क्षेत्रामध्ये काम न करणाऱ्या माणसाची नोकरी टिकत नाही। तुमच्याकडे काम केलं नाही तरी सुद्धा अनेक वर्ष नोकरी चालू राहते। काम न करणाऱ्यांची नोकरी चालू राहते असं नाहीये, सगळ्यांना काम करावंच लागतं। आणि जी काही मंजूर पदं आहेत, 20 लाख शासकीय अधिकारी कर्मचारी आहे असं म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षात 13 लाखच शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, 7 लाख पेन्शनर्स आहेत। आणि या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांचं प्रमाण अतिशय मोठं आहे। 2.5 लाख प्राथमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, कृषी विद्यापीठ अन्य ठिकाणचे जर केले तर ते आणखी 2.5 लाख आहेत। असे 5 लाख हे शिक्षक कर्मचारी आहेत। असलेल्या मंजूर पदांपैकी जवळजवळ 1.5 ते 2 लाख पदं दरवर्षी रिक्त असतात, ती पदं वेळेवर भरली जात नाहीत। त्यामुळे तुमच्यावर कामाचं टेन्शन असतं। मला सांगा, ह्यातून मार्ग कसा काढायचा हे मला सांगा। सर्वसामान्य जनतेच्या व्यासपीठावर तुम्ही आहात, यातून मार्ग कसा काढायचा ज्यातून तुमचाही फायदा व्हावा? म्हणजे तुम्हाला पगारवाढ मिळू नये असं कोणाचंच म्हणणं नाही, प्रकाश जोशींचंही नसणार। तुम्ही कार्यक्षमतेने काम करावं, तुम्हाला पगारवाढ मिळावी, सगळ्यांची समृद्धी व्हावी अशी माझी इच्छा आहे। पण यातून मार्ग कसा काढायचा हे सांगा। यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक संवर्गाचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शासनाने समजून घेऊन जे योग्य आहे, न्याय्य भूमिका आहेत, न्याय्य मागण्या आहेत, त्या मागण्या वेळच्या वेळी मान्य कराव्यात। आणि राज्य शासनापासून, राज्यस्तरापासून गावापर्यंत प्रत्येक यंत्रणेमध्ये ज्या काही योजना धोरणं राबवण्याची जबाबदारी आहे, राज्य शासनाची धोरणं अतिशय चांगली आहेत, योजना चांगल्या आहेत, परंतु त्या शेवटपर्यंत राबवायची ती सगळ्यांची जबाबदारी आहे। अगदी ती राज्य स्तरापासून आहे। ती अंमलबजावणी नीट करून घेण्यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनीही तितक्याच इफिशियन्सीनं काम केलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे असं हे कामगार संघटनेचे लोकही म्हणतायत। आणि हे काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी केवळ त्यांच्या नावे असं न बोलता त्यांनी सुद्धा ते सिद्ध करून दिलं पाहिजे की हे काम करत नाहीत म्हणून। मी येतो तुमच्याकडे परत। प्रकाश जोशी, मला शेवटी सांगा, तुमची एक पत्रकार म्हणून, एक सिनियर पत्रकार आहात तुम्ही, इतके वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांचे लढे बघितले, यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? हे जे काम बंद आंदोलन करतायत ते यांनी ताबडतोबीने मागं घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की काय अपेक्षा आहे तुमची? नाही, साधारणपणे यशस्वी लढा जो द्यायचा असतो तो काळ आणि वेळ बघून करायचा असतो। मी कितपत ताणायचं, काय पदरात पाडून घ्यायचं आणि परत कामाला कसं लागायचं, हे जी स्ट्रॅटेजी असते ती बघितल्यानंतर आता त्यांना जर त्यांचं 6व्या ज्या आयोग वेतनाचे जे काही फायदे आहेत ते मिळाल्यानंतर जे काही थोडेफार प्रश्न असतील ते सामोपचारानं, समजुतीनं आणि वाटाघाटीनं सोडवता येतील असं मला वाटतं। कारण मला तुमची याला तयारी आहे का? मला सांगा, आज आमच्या व्यासपीठावरून लोकांना सांगा की वाटाघाटीनं म्हणजे काम बंद आंदोलन ताबडतोब बंद झालं पाहिजे, हे तरी तुम्ही मान्य कराल का? काम बंद आंदोलन आम्ही ताबडतोब मागे घेण्याच्या तयारीत आहोत, पण केव्हा? जेव्हा शासन आम्हाला याबाबत आमच्या मागण्यांवर थोडासा तरी विचार करेल आमच्याशी। मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलंय असं मला कळलंय, हे खरं आहे का?
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलण्यासाठी बोलवलेलं नाही. त्यांनी बोलवलं तर हे आंदोलन तुम्ही मागे घ्याल का? त्यांनी बोलून निदान आमच्या 10 मागण्यापैकी 2-4 मागण्यांवर सकारात्मक भूमिका जरी दर्शवली, म्हणजे आणि विचार करू असं सांगितलं तर तुम्ही मागे घ्याल? नुसतं विचार करू नये, त्या 10 पैकी 2-3 मागण्या तरी मान्य करायला पाहिजेत. आमचे प्रत्येक संवर्गाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने मला शेवटी सोडवले सांगा, जातील. माझा वेळ संपलेला आहे, मला शेवटी सांगा, जनतेची अडचण होणार नाही हे आश्वासन तुम्ही या कार्यक्रमातून द्याल का? तुमचा संप, तुमची पगारवाढ सगळं बरोबर आहे, पण तरी सुद्धा जनतेची अडचण होणार नाही हे आश्वासन तुम्ही कामगार नेते म्हणून द्याल का? जनतेची अडचण होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध 100% आहोत. पण आमच्याही मागण्यांचा शासनाने विचार केला पाहिजे. ज्यावेळी शासन आमच्या मागण्यांचा विचार करेल त्यावेळी आम्ही जनतेच्या कामासाठी अगदी स्वतःचा वेळ जास्तीचा देऊ, पूर्णपणे देऊ असं ते म्हणतायत. किंबहुना मी- सुट्टीच्या दिवशी येऊन सुद्धा आम्ही हे जनतेचं काम पुढे नेणार आहोत. कारण आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय, केवळ श्रेय घेण्यासाठी काम करत नाही. म्हणून आम्ही जनतेचं अगदी काम अगदी. करण्यासाठी मी कटिबद्ध तुमच्या या आहोत. भावनेला दाद देतो, याचं कारण ते म्हणतात सुट्टीच्या दिवशी येऊन सुद्धा सरकारी कर्मचारी काम करतील जर शासनाने जरा मन मोठं केलं आणि त्यांच्याशी संवाद केला तर. मी या व्यासपीठावरून जनसामान्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो, त्याप्रमाणे मी दोन्ही बाजूंना प्रश्न विचारले. प्रकाश जोशींसारखे सिनियर पत्रकार आपल्यासोबत होते, त्यांनी आपली भावना व्यक्त केली. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो, 6व्या वेतन आयोगावर सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी योग्य आहे का? पडद्यावर बघा तुम्ही. आता 96% लोक म्हणतायत होय योग्य आहे. सरकारने याची दखल घ्यायला हवी. मला असं वाटतं कुठचीही समस्या सामोपचाराने, संवादाने सुटू शकते. ताबडतोब महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद जर चालू केला तर जनतेची कोंडी होणार नाही. त्यामुळे ते ताबडतोबीने करायला हवं. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.